सर्वांना सलाम. SHS नंदुरबार आजच्या सकाळच्या मनन चिंतनात आपलं स्वागत करीत आहे. प्रियजन हो, आज आपण विजय संगीत गीत नंबर 25 गाणार आहोत, एलियाची श्रद्धा देवावर. एलियाची श्रद्धा देवावर, एलियाची श्रद्धा देवावर, कशी माझी असू दे तुझ्यावर, कशी माझी असू दे तुझ्यावर, एलियाची श्रद्धा देवावर. प्रार्थनेत तो तत्पर, प्रार्थनेत तो तत्पर, देवा मला कसा कर, देवा मला कसा कर, एलियाची श्रद्धा देवावर. संदेश देण्यात तो धीट, संदेश देण्यात तो धीट, देवा मला ठेव नीट, देवा मला ठेव नीट, एलियाची श्रद्धा देवावर, एलियाची श्रद्धा देवावर. जी श्रद्धा एलियाची आपल्या प्रभूवरती होती, तीच श्रद्धा तुमची आणि माझी आपल्या प्रभूवरती आहे. मी सन्माननीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपल्याला विनंती करेन, कृपा करून आजच्या दिवसाच्या या प्रारंभीची प्रार्थना आपण करावी. सोबतच होणाऱ्या मननासाठी प्रार्थना करावी. आज पवित्र वचनाचं मनन चिंतन सेवा मी करेन. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, यावेळेला आम्ही तुझे आभार मानतो, तुझा धन्यवाद गातो. परमेश्वरा, खरोखर ज्याची श्रद्धा तुझ्यावर आहे, ज्याचा विश्वास तुझ्यावर आहे, आणि प्रभुदेव बापा, त्याची धन्यता ही जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा उत्तम आहे आणि टिकाऊ आहे. परमेश्वरा, खरोखर तू जो एकच एक असा आमचा परमेश्वर, सर्व सृष्टीचा निर्माण करता, करता करविता, नियंत्रण करता तूच परमेश्वर. तू या जीवसृष्टीला आधार आहेस आणि तूच प्रभुदेवापा या जीवसृष्टीचा नियंता देखील तूच आहेस. आणि म्हणून देवापा, खरोखर येशू ख्रिस्त आमचा तारणारा आणि उद्धार करणारा, याच्या पवित्र नामामध्ये आम्ही सदैव प्रभुदेवापा तुझी लेकरं म्हणून ह्या जगासमोर प्रगट होत असताना, तुझी मंडळी म्हणून प्रभू या जगात आम्ही राहत असताना, तू आम्हाला अनेक प्रकारचे स्वर्गीय आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद दिलेले आहेस. आणि त्या आशीर्वादामधून आम्ही जगावं, वाढावं, तुझं गुणगौरव करावं, तुझी स्तुती करावी, तुझी थोरवी गावी, यासाठी प्रभू तू आम्हाला रोज संधी देतोस. प्रतिदिवशी तू आम्हाला जागं करतोस आणि प्रतिदिवशी आम्हाला प्रभुदेवापा तुझी स्तुती करण्यासाठी तू उभं करतोस. किती चांगला परमेश्वर तू आहे, किती थोर तू परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराला नित्य गावं, त्याला स्तवावं, हेच आमचं जीवनाचं ध्येय असावं. म्हणून या दिवसामध्ये मंडळीला आणि आम्हाला तुझी कृपा तू देत राहा, हीच आमची प्रार्थना आहे. देवबापा, आज पुन्हा एकदा नवीन दिवस दिलास म्हणून तुझे आभार मानतो. या दिवसाच्या सुरुवातीला प्रभू आम्ही कामकाजाला सुरुवात करण्या अगोदर तुझ्या चरणाजवळ येतो. या लहानशा भक्ती आराधनेमध्ये, या संगतीमध्ये प्रभुदेवापा आम्ही तुझं नाम घेतो, तुझं स्तवन करतो. तुझं वचन वाचत असताना, त्यावर चिंतन मनन करत असताना परमेश्वरा लागणारी कृपा तू आम्हा सर्वांना दे. जे तुझे दास रेव्हरंड अनुप पळवी तुझ्या वचनातून बोलतील ते प्रभुदेवापा आम्हा सर्वांना समजावं, यासाठी आमचे देखील आंतरिक नेत्र आणि कान तू उघड
आणि प्रभुदेवाप्पा स्वीकारण्यासाठी मन तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पळाक साहेब. प्रियजन हो, या दिवसांमध्ये आपण स्तोत्रचा पहिला विभाग तर आपण मननचिंतन केलेला आहे. विविध विषय आपण मननचिंतनात घेणार आहोत, कारण की पुढे मग दीपावळीच्या सुट्ट्या लागतील आणि त्यामध्ये आपण तरुण संमेलन आणि PBS घेणार आहोत. तर पुढच्या ज्या काही सूचना असतील त्या आपल्याला वेळेप्रमाणे देण्यात येतील. परंतु दररोज सकाळी मननचिंतन आपल्यासाठी आहे. आज आपलं लक्ष मी 5व्या स्तोत्राकडे घेऊन जाऊ इच्छितो. या 5व्या स्तोत्राला मी यासाठी निवडलेलं आहे कारण की या 5व्या स्तोत्रामध्ये प्रार्थना करणे, देवाचं मार्गदर्शन घेणे आणि ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो, देवाचं मार्गदर्शन घेतो, त्यावेळेला आमचं जीवन कसं असावं याबद्दलचं मार्गदर्शन या 5व्या स्तोत्रामध्ये आहे. तर सगळ्यांच्या सोयीसाठी मी हे 5वं स्तोत्र वाचतो. कृपा करून आपण लक्ष द्या. संरक्षणासाठी प्रार्थना, मुख्य गवयासाठी वाजंत्र्यांच्या साथीने गावयाचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे परमेश्वरा, प्रातकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन, कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस. दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बडाई मारणारे टिकणार नाहीत. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस. खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईल. तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या न्यायपथाने ने. आपला मार्ग माझ्या पुढे नीट कर. त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही. त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे. त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे. ते आपल्या जिभेने गोड गोड बोलतात. हे देवा, त्यास दोषी ठरीव. ते आपल्या मसलतीत फसवत. त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानीत नाहीत, परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत. त्यांचे तू रक्षण करतोस, म्हणून ते सदा गजर करत. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्हास पावत, कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस. हे परमेश्वरा, तू त्यांच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस. या स्तोत्रामध्ये आम्हाला ज्या गोष्टी शिकायला मिळतात त्या मुद्द्याप्रमाणे आपण बघूया. जसं की पहिला मुद्दा जर आपण घेतला, 1 ते 3 ही वचनं जर आपण घेतली तर त्यात आम्हाला हे शिकायला मिळतं की प्रार्थनेमध्ये सातत्य ठेवा. सातत्य ठेवणं हे फार गरजेचं आहे. एका अभ्यासकाने असं म्हटलेलं आहे की एखाद्या गोष्टीने तुम्ही मोटिवेट होता किंवा एखाद्या प्रक्रियेच्या द्वारे किंवा एका प्रसंगाच्या द्वारे तुम्ही प्रोत्साहित होता, तर तुमचं मोटिवेट होणं किंवा प्रोत्साहित होणं हे काही काळापर्यंतच मर्यादित असतं. परंतु ज्या गोष्टीचा तुम्ही सराव ठेवता तो सराव तुम्हाला आयुष्यभर पुढे घेऊन जातो. मोटिवेशन तुम्हाला एका टप्प्यापर्यंत घेऊन जाईल, परंतु जर सातत्य तुम्ही ठेवलं तर ते सातत्य तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल. त्यामध्ये कसल्याही प्रकारचं दुमत नाही. मग प्रियजन हो, आम्ही प्रार्थनेमध्ये सातत्य ठेवतो का? कधी कधी आळस येतो म्हणून आमचं प्रार्थना करणं चुकतं. कधी कधी आमची कामं इतकी वाढून जातात की आम्हाला जमत नाही. कधी कधी शरीर प्रकृती बिघडते, आळस आमच्यामध्ये येतो आणि हा आलेला आळस आम्हाला प्रार्थनेची ती वेळ चुकवायला भाग पाडतो. प्रियजन हो, स्तोत्र करता स्पष्टपणे आम्हाला एका गोष्टीची शिस्त लावायला लावत आहे आणि ती गोष्ट म्हणजे प्रार्थनेमध्ये सातत्य ठेवा. जीवनामध्ये जर यश प्राप्ती करायची असेल तर दुसरा कोणताच मार्ग नाही, एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रार्थनेचं सातत्य ठेवणं. जसं या ठिकाणी स्तोत्रकर्ता आमचं म्हणतोय की माझ्या बोलण्याकडे कान दे, चिंतनाकडे लक्ष दे, वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. आणि एवढंच नव्हे तर तो प्रातकाळ सकाळ ही परमेश्वराची प्रार्थना करून रचून परमेश्वराला सादर करत आहे. याचा अर्थ तुम्हाला आणि मला हे शिकायला मिळतं की प्रार्थनेसाठी काळ वेळ ही बंधनं नाहीत. आपण कधीही कुठेही चालता बोलता सुद्धा प्रार्थना करू शकतो. एवढंच नव्हे तर रात्रीच्या प्रसंगी ज्या वेळेला निवांत असतं, आजूबाजूच्या वाहनांचा आवाज नाही, आजूबाजूचा
गरगराट नाही, आजूबाजूला फेरीवाले जे असतात त्यांचा आवाज नाही, अशा मंद वातावरणामध्ये आम्ही आमच्या प्रभूला ज्या वेळेला हाक मारतो त्यावेळेला ती समक्षता खूप जवळून जाणवते. त्यावेळेला आम्हाला परमेश्वराचं सानिध्य इतकं चांगलं जाणवतं की त्याच्या पलीकडे आम्हाला कसल्याही प्रकारच्या गोष्टी हव्याशा वाटत नाही. मग प्रियजन हो, एक गाठ आपण आपल्या अंतकरणात बांधूया आणि ती म्हणजे प्रार्थनेमध्ये सातत्य ठेवणे. आपलं प्रार्थनेचं सातत्य कधी चुकवू नका. होतं काय की आम्हाला ऐन वेळेला जी धावपळीची कामं करावी लागतात त्यामध्ये आमचा प्रार्थनेचा वेळ चुकतो. मग ह्याच्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे स्तोत्रकर्ता दावीद राजाच आम्हाला शिकवतो आणि पुढे संत पौल देखील आम्हाला सांगतो, तो म्हणजे स्वयंशिस्त. दावीद राजा एक मेंढपाळ होता आणि मेंढरं चारित असताना परमेश्वराने त्याला निवडलं. गल्ल्याथाचा त्याने वध केला 1 शमूएल 17व्या अध्यायामध्ये आणि गल्ल्याथाच्या वधानंतर पुढे त्याला योद्धा म्हणून ओळख मिळाली व योद्धा म्हणून ज्या वेळेला त्याला ओळख मिळाली तो पुढे चालत गेला आणि शौलानंतर त्याला राजगादी सांभाळावी लागली. एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला एक पाहायला मिळतं की तो पहिले मेंढपाळ होता. मेंढपाळांचं जीवन हे फार खडतर असतं. मेंढपाळांना जागरणं आहेत, मेंढपाळांना थंडी वाऱ्यामध्ये उभं राहणं आहे. एवढंच नव्हे तर मेंढरांची काळजी घेणं, त्यांची पिल्लं होण्याची वेळ, मेंढरांना लागणारा औषधी चारा, मेंढरांना लागणारा पौष्टिक दुधासाठी पौष्टिक चारा, मेंढरांना कोणत्या कुरणामध्ये कधी घेऊन जायचं, कुठलं पाणी त्यांना पाजायचं, हे सगळं मेंढपाळाला फार बारीक रीतीने कळतं. आणि म्हणूनच मेंढपाळ हा अतिशय वेळेवरती सगळ्या गोष्टी करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचं काम हे असतं, हे अगदी शिस्तबद्ध चाललेलं असतं. आजूबाजूचं वातावरण काहीही झालं तरी त्याला त्याच्या मेंढरांची काळजी असते आणि तो ह्यासाठी काळजी घेतो कारण त्याचं मन त्यांच्याशी जडलेलं असतं. मग प्रियांनो, तुमचं आणि माझं मन जर परमेश्वराशी जडलेलं आहे तर प्रार्थनेचा कंटाळा आपण करू नये. त्याच्यात सातत्य ठेवा. जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की मी व्यवस्थित रचून प्रातकाळी पण आणि सकाळी पण रचून तुला सादर करेन. ह्यामध्ये आमचं सातत्य आज आम्ही तपासायला पाहिजे. दुसरा मुद्दा ह्यामध्ये आम्हाला 4 ते 6 वचनामध्ये वाचायला मिळतो आणि तो म्हणजे दुष्ट मार्ग आपण टाळता घ्यायला पाहिजे. दुष्ट मार्ग टाळून टाकावा. दुष्ट मार्ग टाळणं म्हणजे काय तर वचन 4, 5, 6 बघा. दुष्टाईची आवड धरणारा आमचा परमेश्वर नाही आहे. आमच्या परमेश्वराजवळ तर दुष्टाईला थारा सुद्धा नाही आहे. म्हणजे दुष्टाई आमच्या प्रभूजवळ थांबतच नाही. बडाई मारणाऱ्यांना प्रभू दूर ठेवतो. कुकर्म करणारे ह्यांचा परमेश्वराला तिटकारा आहे आणि जे भाषण करतात किंवा असत्य भाषण करतात, कपट मनामध्ये योजितात, अशा लोकांचा आमच्या परमेश्वराला वीट आहे. पहिली गोष्ट आहे प्रार्थनेत सातत्य ठेवा आणि दुसरी गोष्ट आहे की कसल्याही प्रकारची दुष्टाई आपल्या मनामध्ये सुद्धा येऊ देऊ नका. बघा, प्रार्थनाशील व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सत्यता आम्हाला दिसते आणि ती सत्यता म्हणजे प्रार्थनाशील व्यक्ती कधी कपट करत नाही. दावीद राजा ज्या वेळेला हे लिहत आहे त्यावेळेला त्याचे अनेक शत्रू असू शकतात. ज्या वेळेला तो ह्या सगळ्या गोष्टी मांडत आहे त्यावेळेला तो संरक्षणाची प्रार्थना म्हणून ही करत आहे, संरक्षण मिळावं म्हणून करत आहे. याचा अर्थ त्याच्या साम्राज्यामध्ये ज्या ज्या राज्यांसंगती त्याने लढाई केली, युद्ध केली, आपलं साम्राज्य तो वाढवत गेला, एवढ्या सगळ्यांमध्ये त्याने आपल्या मनात कदापि कपट ठेवलं नाही. आता ह्याचं थोडंसं उलट बाजू बघूया. शौलाचं जीवन बघूया. शौलाने दाविदाचा विरोध का केला? शौलाला दावीद राजा नावडेसा का झाला? एकच कारण होतं, दुष्टाई त्याच्या मनात आली. त्याला असं वाटले की दाविदाला लाखांचं यश दिलं, मला तर हजारांचं यश दिलं. हे लोक माझ्यासमोर असं का म्हणत आहे? एक मीपणाची भावना शौलाच्या मनात आली आणि तेथून पुढे तो दाविदाचा विरोधी ठरला आणि दाविदाला संपवण्याचा 2 वेळा त्याने प्रयत्न केला, भाला मारून. यात हे दिसून येतं की प्रार्थनाशील व्यक्ती मनात कपट करत नाही. ह्या जर 2 तुलना आपण आपल्या नजरेसमोर ठेवल्या तर ह्या 2 तुलना आम्हाला हे दाखवतात की प्रार्थनाशील व्यक्ती सातत्य ठेवतो. प्रार्थनाशील व्यक्ती कसल्याही प्रकारच्या दुष्ट योजना, दुष्ट कल्पना आपल्या मने ठेवत नाही. का ठेवत नाही? कारण आमच्या परमेश्वराला दुष्टता आवडतच नाही मुळी. तो म्हणतो की त्याच्याजवळ थारा नाही आहे, त्याला तेथे बसावंसं किंवा थांबावंसं वाटत नाही आहे. आणि कुकर्माचं ते आमच्या परमेश्वराला तर तिटकारा आहे. तिटकारा म्हणजे काय? एखादी गोष्ट बघायची पण इच्छा होत नाही,
त्याबद्दल विचार करायची पण इच्छा होत नाही, इतका तिटकार आहे. मग कुकर्म आहे, दुष्टाई आहे, ह्याचा आम्हालाही तितका तिटकारा आला पाहिजे जितका आमच्या परमेश्वराला दुष्कर्माचा तिटकारा येतो. तिसरा मुद्दा जर आपण यात पाहिला तर त्या 7व्या वचनामध्ये आहे, तो म्हणजे परमेश्वराची कृपा आम्हाला चालवते. बघा 7वं वचन, मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईल, तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. काय शिकवतं आम्हाला हे? प्रार्थनाशील व्यक्ती सातत्य ठेवतो, प्रार्थनाशील व्यक्ती दुष्टाईपासून दूर राहतो, आणि प्रार्थनाशील जो व्यक्ती आहे तो व्यक्ती परमेश्वराच्या घराकडे येतो. आज प्रियांनो, देवाचं मंदिर आपल्या प्रत्येकाच्या गावात आहे, प्रत्येकाच्या घरात आहे, आपल्या काही किलोमीटर पासूनच जवळ असं आहे. पण आम्ही देवाच्या मंदिरात कितीदा जातो? फक्त रविवारच्या उपासनेमध्ये जाणं एक गोष्ट वेगळी आहे, परंतु ती आवड आहे का की चला आज मला देवाच्या मंदिरात जाऊन तेथे बसून गुडघे टेकून प्रार्थना करायची आहे? किंवा आपल्या मनात असं येतं की चला आज मी जाऊन देवाच्या मंदिरामध्ये थोडंसं झाडझटक करतो, थोडंसं पुसपास करतो, काही मदत लागेल तर पाळक साहेबांना विचारतो की पाळक साहेब मी काय मदत करू का? किंवा मग कीबोर्ड आहेत किंवा ज्या वाजंत्रीचे साधनं आहेत त्यांना मी थोडंफार स्वच्छ करून देऊ का? किंवा इतर जे सिस्टम आहे त्याच्यावरती धूळ आहे तर मी ती झटकून देऊ का? प्रियांनो, देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थनाशील व्यक्तीला आनंद वाटतो, आणि प्रार्थनाशील व्यक्तीच्या घराकडे ज्या वेळेला आम्ही बघतो त्याचं घर आम्हाला देवाच्या मंदिरासारखं जाणवतं. का? कारण की तेथे परमेश्वराची उपस्थिती आहे. मग देवाच्या मंदिराविषयीचं प्रेम, देवाच्या मंदिराविषयीचा आवेश आम्हाला असला पाहिजे. दावीद राजा आहे, परंतु तो पुढे एका स्तोत्रात असं म्हणतो की तुझ्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला आवडेल. किंवा निळवीला आपलं घरटं बांधण्यासाठी परमेश्वराच्या गाभाऱ्याजवळ जागा आहे. बघा, पक्ष्यांना जागा आहे देवाच्या मंदिरात जाण्यासाठी. मग तुम्हाला आणि मला का आवड नाही देवाच्या घराकडे जाण्यासाठी? मी तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. ह्याचा काय अर्थ आहे? परमेश्वराचं भय, त्याच्या मंदिराचं भय हे सुद्धा तुमच्या आणि माझ्या मनात असलं पाहिजे. बघा किती गोष्टी आपण शोधून काढत आहोत या स्तोत्र 5 मधून. प्रार्थना करणारा सातत्य ठेवतो, प्रार्थना करणारा दुष्टाई ठेवत नाही, प्रार्थना करणारा देवाच्या मंदिराकडे येतो. एवढंच नव्हे तर 8व्या वचनामध्ये प्रार्थना करणारा व्यक्ती केवळ परमेश्वरावर अवलंबून राहतो. बघा वचन 8, हे परमेश्वरा माझ्यासाठी शत्रू टपले आहेत म्हणून तू मला आपल्या न्यायपथाने दे, आपला मार्ग माझ्या पुढे नीट कर. जो प्रार्थनाशील व्यक्ती आहे, तो प्रार्थना करणारा व्यक्ती केवळ देवावरती भिस्त टाकून स्वस्थ राहतो. त्याचा भरोसा केवळ परमेश्वरावरती राहतो. आणि म्हणूनच आता आम्हाला कोणा मनुष्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आमचं अवलंबून राहणं किंवा आमचं परमेश्वरामध्ये राहणं हे केवळ परमेश्वरामध्ये राहणं आहे. त्यासाठी आता आम्हाला दुसरा मार्ग नाही आहे. मग प्रियांनो, आज आम्ही कोणावरती अवलंबून आहोत? आमच्या न्यायबुद्धीवरती आम्ही अवलंबून राहू नये असं देव आम्हाला शिकवतो. आमच्या चांगुलपणावरती आम्ही अवलंबून राहू नये, आमच्या धार्मिक कृत्यांवर आम्ही अवलंबून राहू नये, कारण की आमची धार्मिक कृत्ये ही घाणेरड्या वस्त्राप्रमाणे आहेत. आम्ही आमच्या दिखाऊपणावरती अवलंबून राहू नये, आम्ही आमच्या बुद्धी चातुर्यावर अवलंबून राहू नये. तो आपल्या मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. प्रियजन हो, हे कितीतरी वचनं आहेत. ह्या आपल्याला हेच शिकवतात की आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये कसं राहतो. देवाच्या सानिध्यात राहत असताना आमची पहिली गोष्ट आहे प्रार्थनेमध्ये सातत्य ठेवा. दुसरी आमची गोष्ट आहे मनामध्ये कधीच दुष्टपणा ठेवू नका. तिसरी आमची गोष्ट आहे ती म्हणजे आमचा भरोसा केवळ परमेश्वरावरती आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे आम्हाला देवाच्या मंदिराकडे जायचं आहे. देवाच्या मंदिरातली उपस्थिती आणि सहभागिता आम्हाला घ्यायची आहे. शेवटली आणि 5वी गोष्ट जी 11 पासून 12व्या वचनामध्ये आहे, ती जर बारकाईने वाचली तर आम्हाला असं लक्षात येतं की आमचा विश्वास आणि आमची जी सुरक्षितता आहे ती केवळ परमेश्वरावरती आहे. आज आमचा विश्वास जगातल्या गोष्टीवर नाही, आज आमचा विश्वास कोणत्याही प्रकारच्या सानिध्यावरती नाही. आमचा विश्वास आणि आमचं संरक्षण केवळ परमेश्वरावरती आहे. का? कारण वचन 9 पासून खाली बघा, जे दुष्ट लोक आहेत त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही, त्यांचं अंतर्याम हे खाच आहे, त्यांचा घसा उघडत थडगा आहे, त्यांची जीभ नुसती गोड बोलते परंतु सत्यता त्यांच्यात नाही आहे. आणि जे दोष देणारे आहे त्यांना परमेश्वर झुगारून देईल.
परंतु परमेश्वराच्या आश्रय करणाऱ्यांना वचन 11 आणि 12 मध्ये बघा सुरक्षितता आहे. मग प्रियांनो, तुमचा आणि माझा विश्वास परमेश्वरावरती आहे आणि तुमचा आणि माझा विश्वास जर परमेश्वरावरती आहे तर त्याचं संरक्षण कदापि नाकारू नका. मग आज आपण संरक्षणासाठी काय काय करत आहोत? आज आपण आपल्या संरक्षणासाठी बाह्यकारी उपाय करत असू कदाचित. दावीद राजा होता आणि राजा म्हटला की त्याला सैनिक लागणारच. सैनिक आणि त्याचे सल्लागार हे सुद्धा लागणार, त्याचे मंत्री आणि त्याच्यासोबत असलेले व्यवस्थापन हे सुद्धा लागणार. परंतु या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवून तो काय म्हणतो की परमेश्वरापासूनच आम्हाला संरक्षण आहे, परमेश्वरावरतीच आमचा दृढ विश्वास आहे. मग आपल्या प्रभूवरती दृढ विश्वास तुमचा आणि माझा असला पाहिजे. बघा स्तोत्र 5 मध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी दावीद राजाने सांगितलेलं आहे. बरं, हे जे स्तोत्र आहे ते वाजंत्रीच्या साथीने गायचं आहे. आणि वाजंत्रीच्या साथीने गायचं आहे म्हणजे हे एक उत्साह निर्माण करणारं स्तोत्र आहे. ज्या वेळेला एखादा उत्साह किंवा आनंद होतो त्यावेळेला आपण जयघोष करतो, जोऱ्याने आपण टाळ्या वाजवतो किंवा जोऱ्याने उच्च स्वराने आपण परमेश्वराचं गीत गायन करतो, यासाठी की आमच्या परमेश्वराची स्तुती आराधना आमच्या जीवनातून होते. मग आमच्या जीवनातून ही परमेश्वराची स्तुती आराधना होत असताना आज तुमचा आणि माझ्या जीवनातला विचार आपण लक्षामध्ये घ्या. आणि हा विचार काय आहे की प्रार्थनाशील व्यक्ती प्रार्थनेचं सातत्य ठेवतो. प्रार्थनाशील व्यक्ती हा दुष्टता मनामध्ये येऊ देत नाही. प्रार्थनाशील व्यक्ती जो आहे तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये जातो. प्रार्थनाशील व्यक्ती जो आहे तो दुष्टकृतीला पाठ फिरवतो आणि परमेश्वराकडे लक्ष लावतो. आणि प्रार्थनाशील व्यक्ती आहे त्याचा विश्वास आणि त्याचा संरक्षणाचा भरोसा जो आहे तो भरोसा केवळ परमेश्वरावरती असतो. तर ह्या 4-5 गोष्टी परमेश्वर देवबाप आपल्या अंतःकरणात देव आणि ह्या मनात राहण्यासाठी प्रभू देवबाप तुम्हाला आपली कृपा आणि आपला अनुग्रह सतत पुरवत राहो. आजच्या सकाळी आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसाचं प्रोत्साहन मी देत आहे ह्या देवाच्या पवित्र वचनातून. आणि ते प्रोत्साहन हेच आहे की प्रार्थनेमध्ये सातत्य ठेवा, दुष्टाईकडे पाठ फिरवा, परमेश्वराच्या मंदिराकडे जा. आपलं संरक्षण आणि आपला भरोसा केवळ परमेश्वरावरती आहे हे धरून आपण चालत राहा. परमेश्वराच्या घराकडे आपलं लक्ष लावा आणि जे दुष्ट लोक आहे त्या दुष्टाईपासून परमेश्वर तुमचं संरक्षण करील. हे छोटंसं मनन चिंतन प्रभुदेव बाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. प्रियजन हो, काही महत्त्वपूर्ण विषयांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि आजारी प्रियांसाठी देखील आपण कृपा मागणार आहोत. आपण रहिता अक्कांच्या आरोग्यासाठी, जुलियाना अक्का गायकवाड यांच्या आरोग्यासाठी, श्री आणि सौ पिढी लवणे आहेत, रेव्हरंड DM पाटील आहेत, सुशी अक्का आहेत, मालतीबाई वळवी आहेत, यासोबतच सापाबाई शिंदे आहेत. या प्रियांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया. नुकतंच परवा आमच्या मंडळीतल्या वडील ममताबाई डलगे यांना प्रभू आज्ञा झाली. त्या दुःखित परिवाराच्या सांत्वनासाठी आपण प्रार्थना करीत आहात, त्यासाठी आपले आभार मानतो. सोबतच मी आत्ताच ऐकलेल्या निरोपाप्रमाणे सरोजनी वाघमारे, ज्यांना आपण मधु अक्का या नावाने पण ओळखायचो, त्यांना प्रभू आज्ञा झालेली आहे. आणि त्यांच्या बंधूचा शिलास वाघमारेंचा मला फोन आला की पाळकसाहेब असं आहे. तर मग आता डिवोशन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या भेटीला जाणार आहोत. तर सरोज वाघमारे यांच्या जाण्याने ज्या परिवारामध्ये, दुःखित कुटुंबामध्ये ही घटना घडली, त्यांच्या सांत्वनासाठी कृपा करून तुम्ही आणि मी प्रार्थना करूया. यासोबतच दुसऱ्या बाजूला मंडळीतील जे प्रियजन आहेत त्यांचे जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस परमेश्वराने त्यांच्यासाठी दिलेली एक पर्वणी आहे. आणि हा जन्मदिवस साजरा करीत असताना आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी एकता वळवी, आकाश ठाकूर, विजय यादव, नलिनी डॅनियल, दीपा पंजाबी आणि विनीत चोपडे धुळे या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. सगळ्यांच्या वतीने सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब, कृपा करून आपण पुढे या. आपण या सर्व प्रियांसाठी प्रार्थना करावीत व पाळकसाहेबांची प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि मग डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब आशीर्वाद देखील आपणच द्यावात. आमच्या स्वर्गातील दयाळू देव बापा, जो तू अद्भुत पराक्रमी थोर परमेश्वर देव आहेस, ज्या तुला आपल्या लोकांची चिंता आहे, जो सदैव आपल्या लोकांकडे लक्ष देतो आणि आपले कान त्यांच्याकडे लावतो, जो त्यांच्या प्रार्थना ऐकतोस आणि वेळेस उत्तरं देतो, असा आमचा विश्वासू परमेश्वर, त्या तुला आम्ही दंडवत घालीत तुझं नमन करतो.
आणि आम्ही तुझा अधिकार मान्य करीत जे जीवन तू आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्ही ऐकलेल्या सुवार्तेच्याद्वारे त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवण्यामुळे तू दिलंस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आणि आम्ही प्रार्थना करतो की तू आम्हाला सहाय्य कर. ह्या दिवसात जे जीवनाचे कठीण प्रश्न येतात, जसे दाविदासमोर उभे राहिलेत तसे आमच्यासमोर काही उभे राहतात. आम्ही प्रार्थना करतो की दावीद जसा प्रार्थनाशील राहिला, तुझ्याकडे मागत राहिला, तुझ्या आश्रयाला धावला, दुष्टांकडे न पाहता तो तुझ्याकडे बघत राहिला, स्वतःची दुरुस्ती करीत राहिला आणि तू त्याला प्रतिफळ दिलंस. संघर्ष संपला तेव्हा तू त्याला स्थिर केलंस आणि युगानुयुगाचं राजपद त्याच्या घराण्याला दिलं जाईल असा तू त्यांना आशीर्वाद दिला, आश्वासन दिलं. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो. आजच्या वचनासाठी रेव्हरंड अरुण पळवी यांच्यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. ह्या प्रार्थनेसंदर्भात असणारे 5 मुद्दे आमच्या लक्षात राहू दे. त्याप्रमाणे आम्हाला प्रार्थना करण्याची प्रेरणा दे. हे पवित्र आत्म्या तू आमचं सहाय्य कर. आम्ही विशेष प्रार्थना करतो की मधुताई आज तुझ्याकडे विसावा पावली आहे. सरोज वाघमारे, त्यांच्या जीवनासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. त्यांनी आपलं जीवन जी काही तू दिलेली संधी होती ती उपभोगली आणि आता तू आपल्या विसाव्यामध्ये बोलावून घेतलंस. आम्ही तुझे उपकार मानतो. पण तिच्या जाण्याने वाघमारे परिवारामध्ये जी कमी होईल, जी पोकळी निर्माण होईल ती तू भरून काढ. त्यांचं सांत्वन आणि समाधान कर अशी पण आम्ही तुला विनंती करतो. 2-3 दिवसापूर्वी आमच्या ममताबाई डलगे तुझ्याकडे आल्या. त्यांच्याही परिवाराला तू सहाय्य कर. त्यांचं गाव, कामगाव, तिथल्या मंडळ्या, तिथल्या नातेवाईकांचंही समाधान तू कर. आमच्यामध्ये जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, आम्ही त्यांची आठवण करतो. विशेषतः रेव्हरंड एम पाटील, सुशी अक्का, रयता अक्का, आम्ही त्यांची आठवण करतो. जुलियाना आहे, सोबत अनेक वयस्कर आहेत, आम्ही या सर्वांची आठवण करतो. सापाबाई आहे, आनंदीबाई आहे, या सर्वांना लागणारी कृपा दे. त्यांच्यावर होणारा उपचार तू आशीर्वादित कर. त्यांच्या गरजा या उतारवयामध्ये योग्य वेळी भागव आणि तू त्यांच्याद्वारे गौरविला जा. सोबत ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. प्रभू, त्यांना या वर्षाचा आनंद दे, आशीर्वाद दे. तुझ्या ओळखीचा व सद्गुणाचा आत्मा त्यांना तू दे आणि त्यांच्याद्वारे तू गौरविला जा. सोबतच आम्ही ज्या विविध क्षेत्रात एस चर्च व SM ट्रस्ट काम करीत आहे त्यांची आठवण करून आम्ही तुझ्याकडे मार्गदर्शन, आशीर्वाद, पुरवठा मागतो. प्रत्येक विभागामध्ये प्रभू सर्व प्रकारे व्यवस्थित तुझं कार्य व्हावं म्हणून तुझा आशीर्वाद या सर्वांवर असू दे. आम्ही आमच्या ऑनलाईन जडलेल्या सर्व भावा बहिणींची आठवण करतो. त्यांनासुद्धा तू सहाय्य कर, त्यांच्यावर सुद्धा तू दया कर. या वचनामुळे तू त्यांनासुद्धा आशीर्वादाने सिंचित कर. त्याचबरोबर आम्ही आपल्या स्वतःला, सेवक वर्ग आणि सर्व दास आम्ही तुला स्वतःला स्वाधीन करतो. प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. या दिवसांमध्ये आम्हाला आरोग्य दे, जीवन दे, बळ दे. ज्या शहरात, ज्या भागात आम्हाला ठेवलेलं आहे या शहरावर तुझी दया आणि कृपा असू दे. आमच्या देशावरही असू दे. इस्रायल आणि हमास यामध्ये थोडी शांती आली आहे. तू प्रार्थना ऐकल्या आहे त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. प्रचंड मोठी हानी झालेली आहे, हजारो लोक मारले गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये बदल्याऐवजी बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून हे प्रभू तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण तुला शरण येतो. तुझी कृपा आजच्या दिवसासाठी तू आम्हाला दे. आमची प्रार्थना तू ऐक. प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्याकडे सोडून सोडतो तसेच तू आमची ऋणे आवाज सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पाचच्या आशीर्वाद देते. आता आपल्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माहिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसोया जीवनी. आमेन. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण डिवोशन घेणार आहोत. तर उद्या सकाळी 10 वाजता आपण चर्चमध्ये उपस्थित राहूया व ऑनलाईन सभेत देखील लाभ घेऊ. सर्वांना सलाम.